नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण झटपट आणि स्वादिष्ट उपमा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हा उपमा अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात तयार होतो. नाश्त्यासाठी किंवा हलक्या भुकेसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे. चला तर मग ही खास रेसिपी सुरू करूया. यासाठी आपण वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा उपयोग करू शकतो. आज मी यासाठी फक्त मटारचा वापर केलेला आहे. अर्धा कप आपण रवा घेऊ. रवा चांगला चाळणीने चाळून घ्यायचा. जाड बुडाच्या कढईत रंग न बदलता रवा मीडियम गॅसवर खमंग भाजून घेऊ. रवा भाजण्यासाठी मी लोखंडाची कढई घेतली आहे. रवा जितका व्यवस्थित चांगला भाजला जाईल तितका उपमा आपला अप्रतिम होतो. रंग न बदलता रवा भाजायचा. रवा हलका झाला आणि त्याचा रंगसुद्धा बदलला. 5 मिनटे रवा मी भाजून घेतला आहे. रवा चांगला भाजल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालू. तूप रवा घातल्यामुळे रव्याची चव अप्रतिम होते. परंतु रवा आपण हा पहिले कोरडाच भाजून घ्यायचा आणि नंतरच त्यामध्ये तूप घालायचं. त्यामुळे रवा छान फुलतो. सुरुवातीला तूप घातले तर रवा लवकर भाजला जातो, परंतु व्यवस्थित फुलत नाही. पूर्ण रव्याला तूप मिक्स करायचे. आता हा एका प्लेटमध्ये आपण रवा काढून घेऊ. कढईत 1 पळी तेल घेतले. शेंगदाणे तळून घ्यायचे. या शेंगदाण्याचा वापर सजावटीसाठी पण आपण करू शकतो. एका प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घेऊ. शेंगदाणे छान फुलले आहे आपले. याच तेलात मोहरी आणि जिरे घालून घेऊ. मोहरी तडतडली की जिरे घालायचे. 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चणा डाळ. डाळी छान खमंग भाजायच्या तेलात. खूप छान सुवास डाळीचा दरवळत आहे. चिमूटभर हिंग घालून घेऊ. 1 कांदा, तुम्ही जास्त कांदा पण वापरू शकता. मी 1 कांदा वापरला. कांदा परतून घेऊ. कांद्याचा रंग परतेपर्यंत आपण हा कांदा भाजायचा. 1 चमचा कुटलेला अद्रक आणि मिरची घालायची. ठेचून घेतली आहे ही मी खलबत्त्यात. आणि हिरवे मटार घालायचे मूठभर. अर्धा कप रव्यासाठी मी 1.5 कप पाणी घेतले. तिप्पट पाणी घ्यायचे. हे परफेक्ट प्रमाण आहे. गॅसवर पाणी गरम करायचे. बघा किती छान फोडणी दिसत आहे आपली. यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता. आणखी तुम्हाला काही भाज्या हव्या असल्यास त्या पण तुम्ही घालू शकता. आता या फोडणीत आपण भाजलेला रवा घालून घेऊ. अशा प्रकारे रवा घातल्यामुळे रव्याच्या गुठळ्या होत नाही. फोडणीत पाणी घालण्यापेक्षा वरून गरम पाणी घालायचे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये पाणी घालायचे. पाणी थोडं शिल्लक ठेवायचं. आता आपण उरलेलं पाणीसुद्धा घालून देऊ. पूर्ण पाणी आपल्याला लागले आहे.
तिप्पट पाणी हे लागतेच. बघा, एकदम मऊसूत नरम आपला उपमा तयार झाला आहे. पातळ पण नाही आहे, चिकट पण नाही आहे आणि सुक्का सुक्का कोरडा पण नाही आहे. यामध्ये 1 चमचा दही घालून घेऊ. दह्याने या उपम्याची चव खूप वाढते. 1 चमचा साखर घालू. दही उपम्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता 1 चमचा साखर घालायची. झाकून वाफ काढायची. आता थोडीशी कोथिंबीर घालायची. तर हा होता झटपट आणि चविष्ट उपमा. बघितले ना, किती सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात तयार होतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय आणि सूचना खाली कमेंटमध्ये नक्की लिहा.